बघा, केमिस्ट्रीचे आयोनिक इक्विलिब्रिया या टॉपिकवरचे प्रॉब्लेम सुरू करूया. फर्स्ट प्रॉब्लेम. ॲसेटिक ॲसिड इज 5% आयोनाइज्ड in its decimolar solution. Calculate the dissociation constant of the acid. हे काय काय दिले बघा पहिल्यांदा. गिवन डाटा. ॲसिटिक ॲसिड इज 5% आयोनाइज्ड म्हटले. याचा अर्थ हे डिग्री ऑफ डिसोसिएशन किंवा डिग्री ऑफ आयोनायझेशन आहे. 5% म्हणजेच 5 डिव्हायडेड बाय 100 म्हणजेच हे किती होणार 0.05. इन इट्स डेसिमोलर सोल्युशन म्हटले म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. डेसिमोलर म्हणजेच 10⁻⁻1 मोलर म्हणजेच तुम्ही याला 0.1 मोलर असं पण घेऊ शकताय. मग जर समजा सेंटीमोलर म्हटलं तर 10⁻², आणि मिलीमोलर म्हटलं तर 10⁻³ हे लक्षात ठेवा. कॅल्क्युलेट डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ द ऍसिड, Ka हे विचारलेलं आहे. पुढचा सेक्शन घेऊया, फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. तर के ए इक्वल टू फॉर्म्युला आहे आपल्याकडं अल्फा स्क्वेअर इंटू सी. हा त्याचा फॉर्म्युला आहे. मग अल्फा दिलंय, सी दिलंय, व्हॅल्यूज वापरा आणि सोडवून टाका. ते काय ते बघा. के ए इक्वल टू अल्फा स्क्वेअर, याचा स्क्वेअर करायचा आहे. याला मी लिहितोय 5 × 10⁻², त्याचा स्क्वेअर इंटू कॉन्सन्ट्रेशन सांगितलेलं आहे 0.1 मोलर, म्हणजेच हे होणार किती 25 × 10⁻⁻4 आणि याचं 0.1 म्हणजेच 10⁻⁻1. हे टोटल किती होणार 25 इंटू 10⁻⁻5 ही त्याची व्हॅल्यू येणार के ए साठी. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. ॲट 298 केल्विन 0.01 मोलर फॉर्मिक ऍसिड सोल्युशन is 1.2% dissociated. Calculate dissociation constant of formic acid. बघूया काय काय दिलेलं आहे याच्यामध्ये. व्हॅल्यूज फक्त बदललेल्या आहेत, मगाच्या सारखंच एक्झाम्पल आहे. गिव्हन डाटा, कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.01 मोलर. त्यानंतर अल्फाची व्हॅल्यू सांगितलेली आहे 1.2%, म्हणजेच 1.2 इंटू 10⁻², हे असं लिहू शकताय. पाहिजे असेल इथं तुम्ही असं पण त्याला घेऊन मग लिहिलं तरी चालतंय. 1.2% म्हणजेच असं येणार. त्यामुळे ही व्हॅल्यू तुम्ही त्याच्यानंतर लिहू शकताय. ऍसिड आहे, त्याचं डिसोसिएशन कॉन्स्टंट विचारलंय, म्हणजे के ए फाइंड आउट करायचं आहे. पुढचा सेक्शन, फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. परत एकदा तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. के ए इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी. therefore के ए इक्वल टू 1.2 इंटू 10⁻², त्याचा स्क्वेअर आणि कॉन्सन्ट्रेशन आहे 0.01 मोलर. 1.2 चा स्क्वेअर, 12चा वर्ग 144 येतोय, त्यामुळे 1.2 चा स्क्वेअर येणार 1.44. हे झालं 10⁻⁻4, हे आहे 10⁻². टोटल होणार 1.44 इंटू 10⁻⁻6 हे असेल. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. द डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ अमोनियम हायड्रॉक्साईड. अमोनियम हायड्रॉक्साईड सांगितलेला आहे, तो बेस आहे. त्याचा डिग्री ऑफ डिसोसिएशन दिलेला आहे, म्हणजे अल्फा दिले.
इन 0.5 मोलर सोल्युशन कॉन्सन्ट्रेशन दिलंय. व्हॉट विल बी द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ अमोनियम हायड्रॉक्साईड. तर त्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट काय असेल असं त्यांनी विचारलं. सिंपल आहे, काय अवघड नाही आहे जास्त. व्हॅल्यूज बदललेल्या आहेत फक्त. गिवन डाटा, डिग्री ऑफ डिसोसिएशन सांगितलेलं आहे म्हणजे अल्फा दिलाय 0.0232. त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन सांगितलेलं आहे 0.5 मोलर. विचारले डिग्री, सॉरी, डिसोसिएशन कॉन्स्टंट. बेस आहे तो NH4OH आहे, अमोनियम हायड्रॉक्साईड बेस आहे, त्यामुळे KB फाइंड आउट करायचं आहे, हे लक्षात ठेवा. पुढचं सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. KB इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू C. Therefore, KB equal to अल्फा 0.0232 हे दिलेलं आहे, अल्फा स्क्वेअर इंटू 0.5. आता इथं आपल्याला याचा स्क्वेअर वेगळा करावा लागेल. हे कसं होते बघा, इथे येते 2.32 इंटू 10⁻⁻2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू 0.5 हे असं आहे. आता याचा स्क्वेअर आपल्याला करून घ्यावा लागेल. बोर्डाच्या परीक्षेला लॉग टेबलमध्ये स्क्वेअर्स बहुतेक नसते, असेल तर चांगलीच गोष्ट आहे, काय अडचण नाही. नसेल तर परत प्रॉब्लेम क्रिएट व्हायला नको, याच्यासाठी आपण डायरेक्ट काय करूया, हे लॉग न सोडवूया सरळ. बघूया, 2.32 म्हणजे 0.23 मध्ये 23 त्याचा 2 मध्ये याचा साईज झालाय छोटा इथं. 23 चा 2 मध्ये 3655. 3655 त्याचा स्क्वेअर करायचा आहे, म्हणजे त्याला 2 मल्टिप्लाय करा, किंवा सर एक काम करूया, 0 हीच टर्म 2 वेळा घेतोय आणि पुढचं पण टर्म आहे ते पण घेऊन टाकतोय. 0.5 चा बार 1.6990. बघा किती होणार, 5 आणि 5 10, 0 हातचे आले 1, 10 आणि 10 20, 0 हातचे आले 2, 9, 2 आणि 9 11, 11 आणि 12, 11 आणि 6 17 आणि 6 23, 3 हातचे आले 2, 2 8 6 14, 4 हातचे आले 1, हे कॅन्सल होणार. 0.4300. आता याचा अँटीलॉग बघितला पाहिजे. 0.43 चा 0 मध्ये 0.43 चा 0 मध्ये 2692. 2692 इंटू इथे किती आहे बघा, 10⁻⁻2 आणि त्याचा स्क्वेअर 10⁻⁻4. हे त्याचा आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. कॅल्क्युलेट द हायड्रोजन आयॉन कॉन्सन्ट्रेशन. आता थोडस वेगळं विचारले. इन 0.1 मोलर ऍसिटिक ऍसिड हे दिले कॉन्सन्ट्रेशन when the acetic acid is 2% dissociated in the solution. अल्फाची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. आता बघूया काय काय दिले ते एकत्र सगळं मांडून तरी घेऊया पहिल्यांदा. गिव्हन डाटा, कॅल्क्युलेट द हायड्रोजन आयॉन कॉन्सन्ट्रेशन. हे तुम्ही असं पण लिहू शकताय किंवा असं पण लिहू शकताय, कारण H+ वॉटरमध्ये सेपरेट राहू शकत नाही. तो H2O बरोबर कंबाईन होतो आणि त्याचं कन्व्हर्शन H3O+ मध्ये होतं.
त्यामुळे या दोन्हीपैकी कुठलंही नोटेशन वापरलं तरी चालतं. ज्यावेळेला शेवटी फायनल आन्सर असेल त्यावेळेला तिथं दोन्ही पण लिहित चला. त्याला ज्याला जे पाहिजे ते घेऊन टाकू तिथं. कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे सी इक्वल टू ते सांगितलेलं आहे 0.1 मोलर. त्यानंतर अल्फाची व्हॅल्यू पण दिलेली आहे, त्यांनी 2% डिसोसिएटेड म्हटलेलं आहे. म्हणजेच 2/100 घेऊ शकता किंवा 2 × 10⁻² घेऊ शकताय किंवा 0.2 असं सुद्धा घेऊ शकताय. त्याच्यात काही अडचण नाहीये. त्यामुळे काय फार विशेष अवघड असा काही क्वेश्चन नाहीये. फक्त त्याच्यात एक बेसिक स्टेप आहे, ते तेवढी जरा व्यवस्थित बघून घ्या. कारण तो फॉर्म्युला तुम्हाला पुढे पण वापरावा लागेल, त्यामुळे ते समजून घ्या व्यवस्थित कुठनं येते ते. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. तर त्यांनी ऍसिटिक ऍसिड सांगितलेलं आहे. त्यामुळे CH3COOH हे वीक ऍसिड आहे, त्यामुळे त्याचं डिसोसिएशन हे अशा पद्धतीनं तुम्हाला दाखवावं लागेल. इनकम्प्लीट डिसोसिएशन, अतिशय कमी प्रमाणात त्याचं डिसोसिएशन होतं. इनिशियल मोल्स जर तुम्ही 1 घेतले तर इथं 0 घ्यावं लागेल. हे झाले इनिशियल मोल्स. त्याचं डिसोसिएशन झालं की ऍट इक्विलिब्रियम त्याचे नंबर ऑफ मोल्स किती असणार आहे, ह्याच्यातून अल्फा इतका पार्ट बाहेर पडेल. त्यामुळे याचे अल्फा पार्ट तयार होतील, याचे पण अल्फा पार्ट तयार होतील. त्यानंतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे मला. मग कॉन्सन्ट्रेशनला काय करतात, ह्यालाच व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन न डिव्हाइड करायचं हे असेल. मग हिथं जे H+ लिहिलेलं आहे त्याचं हे कॉन्सन्ट्रेशन आहे, हे लक्षात ठेवा. हेच आपल्याला याच्यातलं महत्वाचं लागणार आहे. म्हणजेच तुम्ही याच्यावरून फॉर्म्युला असा लिहू शकताय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इक्वल टू अल्फा अपॉन व्ही, आणि 1/v म्हणजेच काय असते, कॉन्सन्ट्रेशन सी. त्यामुळे हे काय होईल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इक्वल टू अल्फा इंटू सी. या दोन्ही पण व्हॅल्यूज तुम्हाला त्यांनी ऑलरेडी दिलेल्या आहेत. अल्फाची व्हॅल्यू आहे 2 × 10⁻². कॉन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू आहे 0.1 म्हणजेच 10⁻⁻1. आता काय ह्याच्यामध्ये काहीच कामच काय करायचं नाहीये जास्त. 2 × 10⁻³ हे त्याचं आन्सर येईल. मोल पर डेसिमीटर क्यूब हे असेल. याला तुम्ही H+ लिहा किंवा यालाच इक्वल टू H3O+ लिहिलं तरी पण चालतंय, काहीही अडचण नाही. नेक्स्ट प्रॉब्लेम, कॅल्क्युलेट द पर्सेंटेज डिसोसिएशन ऑफ 0.01 मोलर NH4OH सोल्युशन. पर्सेंटेज डिसोसिएशन विचारलंय म्हणजे पर्सेंट अल्फा काढायचा आहे. हे कॉन्सन्ट्रेशन दिलंय. के बी ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 1.75 इंटू 10⁻⁻5. जे काय दिलंय ते सगळं मांडून घेऊया. गिव्हन डाटा, पर्सेंटेज डिसोसिएशन विचारलेलं आहे, म्हणजे पर्सेंटेज अल्फा हे काढायचं आपल्याला. त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन सांगितलेलं आहे 0.01 मोलर. के बी फाइंड आउट करायचा आहे. NH4OH अमोनियम हायड्रॉक्साईड बेस आहे तो. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. बेसिक फॉर्म्युला आहे के बी इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी. अल्फा फाइंड आउट करायचा आहे, मग अल्फा स्क्वेअर इक्वल टू के बी डिव्हायडेड बाय सी. सॉरी, के बी दिलेलं आहे बरं काही तर, असं काहीतरी होऊन बसते. के बी किती दिलेलं आहे, 1.75 इंटू 10⁻⁻5. इथं कारण 2 टर्म्स विचारून कसं मिळणार त्याचं उत्तर.
1.75 इंटू 10⁻⁻⁵ डिव्हायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन आहे 10⁻⁻². 0.01 म्हणजेच 10⁻². आता हे सोडवूया. एवढं किरकोळ आहे, काय विशेष नाही जास्त त्याच्यात. अल्फा स्क्वेअर इक्वल टू हे वरती जाईल, त्यामुळे हे किती होणार? 1.75 इंटू 10⁻⁻3. 10 ची पॉवर मी समसंख्या करून घेतोय, त्यामुळे इथं 17.5 आणि 10⁻⁻4 हे असं घेऊन घेतोय. आता डायरेक्ट याचं स्क्वेअर रूट बघूया. किती आहे ते? 17.5, 17चा 5 मध्ये स्क्वेअर रूटचं पान मात्र असते, स्क्वेअर्सच नसते बहुतेक. 17चा 5 मध्ये 17 आणि हे 5 मध्ये 4.183. 4.183 इंटू 10⁻². हे जर तुम्हाला पर्सेंट मध्ये जर पाहिजे असेल तर याला 100 न मल्टिप्लाय करायचं. असं हे कॅन्सल होईल. मग त्याच्यावरून पर्सेंट अल्फा इक्वल टू 4.183 हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिटिक ऍसिड. के ए दिलेला आहे. कॅल्क्युलेट पर्सेंट डिसोसिएशन म्हणजे अल्फा काढायचा आहे आणि कॉन्सन्ट्रेशन सांगितलंय 0.01 मोलर. मगाच्या सारखाच प्रॉब्लेम आहे, व्हॅल्यूज किरकोळ चेंजेस आहेत तेवढं बघा फक्त. गिव्हन डाटा डिसोसिएशन कॉन्स्टंट के ए इक्वल टू 1.8 इंटू 10⁻⁻5. पर्सेंट डिसोसिएशन विचारले म्हणजे पर्सेंट अल्फा ते फाइंड आउट करा. कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.01 मोलर. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. इथं फॉर्म्युला आहे के ए इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी. त्याच्यावरून अल्फा स्क्वेअर इक्वल टू के ए डिव्हायडेड बाय सी. के ए ची व्हॅल्यू आहे 1.8 इंटू 10⁻⁻5 आणि कॉन्सन्ट्रेशन आहे 10⁻². 0.01 म्हणजेच 10⁻². मग याचं सिम्प्लिफिकेशन अल्फा स्क्वेअर इक्वल टू 1.8 इंटू 10⁻3. स्क्वेअर रूट बघायचा असेल तर 10 ची पॉवर इव्हन नंबर पाहिजे, त्यामुळे इथं बदल करून घेतोय मी. याला लिहितोय 18 इंटू 10⁻⁻4 करून घेतो. आता हे आपल्याला तेवढं स्क्वेअर रूट मध्ये चेक करावं लागेल. स्क्वेअर रूट मध्ये 18चा 0 मध्ये परत एकदा 18 स्क्वेअर रूट्स 18 इथं आहे 0 मध्ये 4.243. therefore alpha equal to 4.243 इंटू 10⁻². तर मला पाहिजे पर्सेंट मध्ये पाहिजे. मग पर्सेंट मध्ये जर पाहिजे असेल तर याला 100 न मल्टिप्लाय करा. 10⁻² इंटू 10चा स्क्वेअर म्हणजेच पर्सेंट अल्फा इक्वल टू ही व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. कॅल्क्युलेट पीएच अँड पीओएच ऑफ 0.02 मोलर HCl सोल्युशन. बघा आता इम्पॉर्टंट टाईप आहे. गिव्हन डाटा
पीएच विचारले, पीओएच विचारलेलं आहे, कॉन्सन्ट्रेशन सांगितलेलं आहे 0.02 मोलर आणि ऍसिड दिलेला आहे HCl. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. सगळ्यात पहिलं काम करायचं म्हणजे जे काही ऍसिड बेस जे दिलेलं असेल त्याचं इक्वेशन पहिल्यांदा मांडायचं. तर इथं ऍसिड आहे, याच्यामध्ये H+ किती जनरेट होतात ते फार महत्वाचं आहे. इथं एकच आहे, वन. इथं काय नाही आहे म्हणजे ते वन आहे. त्यामुळे जे काही कॉन्सन्ट्रेशन त्यांनी दिलेलं असेल ते डायरेक्ट H+च कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं. देअरफॉर H+ कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू, इथं वनच आहे, वन H+ असेल तर 1 × कॉन्सन्ट्रेशन, 2 असतील तर 2 टाइम्स घ्यायचं, 3 असतील तर 3 टाइम्स घ्यायचं. त्यामुळे इथं मी डायरेक्ट आहे अशी व्हॅल्यू घेतोय. हेच तुम्ही असं पण मांडू शकताय. आता सगळ्यात पहिल्यांदा मी फॉर्म्युला लिहितोय पीएचचा. पीएच इक्वल टू निगेटिव्ह लोगॅरिथम टू द बेस 10 ऑफ H+ आयॉन. याच्यामध्ये ती व्हॅल्यू वापरून घेऊया. देअरफॉर पीएच इक्वल टू निगेटिव्ह लोगॅरिथम टू द बेस 10, H+ आयॉन कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते एवढं दिलेलं आहे. सगळ्यात पहिलं काम ह्याच्यात करायचं ते लोगॅरिथमचं निगेटिव्ह साईन तेवढं काढून टाकायचं. ते कसं काढायचं तर इथं मी काढून टाकलेलं आहे. फक्त हे पुढची ही जी टर्म आहे त्याचा रेसिप्रोकल मांडायचं. हे असं येईल. हे 10⁻² वरती घ्या आता, म्हणजेच लॉग टू द बेस 10, 10⁻² वरती आल्यानंतर होणार 10⁻², म्हणजे 100 होणार आहे, डिव्हायडेड बाय 2. देअरफॉर पीएच इक्वल टू लॉग टू द बेस 10, 2 ने याला डिव्हाइड केलं की इथं 50 येणार, 50चा लॉग बघून घ्या, तो येतोय इथं 1 पॉईंट येणार, 6990 हा त्याचा लॉग आहे. तुम्ही चेक करू शकता. ही एक व्हॅल्यू झाली. त्याच्यानंतर आपला बेसिक फॉर्म्युला पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू 14 आहे. मला पीओएच काढायचं आहे. मग पीओएच म्हणजेच 14 मायनस पीएच असं करून घ्या आणि त्याच्यामध्ये ही पीएच ची व्हॅल्यू वापरून टाका. therefore पीओएच इक्वल टू 14 मायनस 1.6990. पाहिजे असलं इथं बाजूला हे असं मांडून घ्या डिटेलमध्ये आणि मग वजाबाकी करा. बघा अशा पद्धतीने येते का नाही ते. तर ही त्याचं पीओएच ची ही फायनल व्हॅल्यू ती येणार 12.3010. हे पीओएच झालं. पीएच इथं आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, कॅल्क्युलेट पीएच. आता फक्त पीएच विचारलाय. 0.01 मोलर सल्फ्युरिक ऍसिड सांगितले. ठीक आहे, किरकोळ चेंजेस आहेत. आपण आपलं बेसिक व्यवस्थित तयार ठेवा फक्त. गिवन डाटा, पीएच विचारलेला आहे, कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.01 मोलर आणि ऍसिड सांगितलेलं आहे H2SO4. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता H2SO4 चं जर डिसोसिएशन तुम्ही बघितलं
तर हे होते ट्वाइस H प्लस प्लस SO4 मायनस मायनस. मग आता इथं बघा बरं, दोन एच प्लसचे दोन आयॉन्स तुम्हाला मिळतात. त्यामुळं H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन घेताना हे तुम्हाला 2 त्यांनी जे कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे त्याला 2 मल्टिप्लाय करायचं. बघा कशा पद्धतीने घ्यायचं आहे. Therefore, concentration of H plus is equal to 0.02 मोलर. ही व्हॅल्यू तुम्हाला तिथं वापरावी लागेल. त्यामुळे हे जरा काळजीपूर्वक करा, हेच महत्वाचं आहे याच्यातलं. बाकीचं काय पुढे कॅल्क्युलेशन मध्ये जर हीच व्हॅल्यू चुकली तर पुढे कॅल्क्युलेशन बरोबर असून काही उपयोग होणार नाही. असा फॉर्म्युला आहे. त्याच्यामध्ये व्हॅल्यू वापरूयात आपण. हे पीएच इक्वल टू निगेटिव्ह लोगॅरिथम टू द बेस 10 किती आहे 0.02. आता मी मगाशी पण सांगितले तुम्हाला हे निगेटिव्ह साईन तेवढं इथनं घालवायचं आहे. त्याला तुम्ही असं पण लिहू शकता 1/0.02. रेसिप्रोकल केला की मायनस साईन काढून टाकायचं. ह्याला अंशाला आणि छेदाला 100 मल्टिप्लाय करून घ्या. लॉग टू द बेस 10 इथं 100 येणार, डिव्हायडेड बाय मध्ये 2 येणार, म्हणजेच हे परत मगाच्या सारखं 50 येणार. 50 आणि 50चा लॉग देअरफॉर पीएच इक्वल टू याचा लॉग 1.50चा 69 हे त्याचं फायनल आन्सर आहे.